नमस्कार शिक्षक मित्रांनो, टी 2026ची 28 तारखेला होणारी जी परीक्षा आहे त्यानिमित्तानं आज आपण अतिसंभाव्य 100 प्रश्न मराठी या विषयाचे पाहणार आहोत. जरी 28 तारखेला परीक्षा होणार असेल तरी आपला हा प्रवास इथून पुढेही चालूच राहील. त्यामुळं आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यातही नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग वेळ न घालवता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात. पहिला घटक, यामध्ये आपण महत्त्वाचे ग्रंथ आणि लेखक यांचा अभ्यास करणार आहोत. शाकुंतला या ग्रंथाचे लेखक कवी कालिदास हे आहेत. मनाचे श्लोक हा ग्रंथ संत रामदास यांनी लिहिला आहे. विवेकसिंधू हा ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. ज्ञानेश्वरी अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांचा आहे. लीळाचरित्र हा ग्रंथ महिम भट्ट यांचा आहे. दृष्टांत पाठ केशवदेव व्यास यांचा ग्रंथ आहे. पंचवार्तिक हा ग्रंथ भीष्माचार्य यांनी लिहिलेला आहे. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या ग्रंथाचे लेखक विल्यम कॅरी. त्याचसोबत स्वामी या ग्रंथाचे लेखक रणजित देसाई आहेत. मित्रांनो, सर्व घटक व्यवस्थित लक्षात ठेवायचे जेणेकरून याचा तुम्हाला उद्या होणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. पुढचा घटक अतिमहत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन यामध्ये आपण पाहूयात. प्रश्न पहिला, पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन. पहिली ऐतिहासिक कादंबरी मोचनगड. पहिल्या महिला कादंबरीकाल साळूबाई तांबवेकर. आद्य मराठी कवयित्री मुक्ताबाई. पहिली दलित संत कवयित्री सोयराबाई. आधुनिक मराठी नवकाव्याचे जनक बासी मर्ढेकर. अष्टपैलू साहित्यिक पु ल देशपांडे. महाराष्ट्र कवी कवी यशवंत, त्यांनाच यशवंत पेंढारकर असेही म्हणतात. ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला उद्या होणाऱ्या परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर. महाराष्ट्राचे वाल्मिकी ग दि माडगूळकर यांना म्हणतात. पुढचा घटक, कवी लेखक यांची टोपण नावे. यामध्ये प्रश्न पहिला, केशवसूत कृष्णाजी केशव दामले यांचं हे टोपण नाव. केशवकुमार प्रल्हाद केशव आत्रे. कुसुमाग्रज म्हणजेच वि. शिरवाडकर. गोविंदाग्रज राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या नावाने ओळखले जाते. अनिल आत्मारामरावजी देशपांडे. ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे. बाळकाराम म्हणजेच राम गणेश गडकरी. आरती प्रभू या नावाने चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना ओळखले जाते. आणि लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख. पुढचा घटक आहे लेखक व त्यांची आत्मचरित्रे. पहिला आत्मचरित्र देव देते कर्मनेते याचे लेखक आहेत शंकरराव देव. 2 नंबर, स्मृतिचित्र या आत्मचरित्राचे लेखक आहेत लक्ष्मीबाई टिळक. एका मुंगीचे महाभारत लेखक गंगाधर गाडगीळ. जगाच्या पाठीवर सुधीर फडके. नाच ग घुमा माधवी देसाई. आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव. आणि बलुत दया पवार यांचे हे आत्मचरित्र आहे. तसेच उपरा लक्ष्मण माने. जगाच्या पाठीवर सुधीर फडके आत्ताच घेतलंय. आयुष्याचे धडे गिरवताना सुधा मूर्ती. आणि कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णाकाठ हे आत्मचरित्र. पहिला प्रश्न, तोंडावाटे निघणारा मूळ ध्वनी यांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे वर्ण. ट, ठ, ड, ढ, न हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? उत्तर आहे मूर्धन्य. मी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर मी हे प्रथम पुरुषी सर्वनाम आहे. प्रश्न चौथा, शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? उत्तर आहे बहुवाचक नाम. भाजीपाला शब्दाचे लिंग ओळखा. तर भाजीपालामधील
पाला या दुसऱ्या शब्दानुसार भाजीपालाचे लिंग होते पुल्लिंग. पुढचा घटक विभक्ती प्रत्यय आणि त्यांचे कारकार्थ. प्रथमा विभक्ती तिचा कारकार्थ असतो कर्ता आणि प्रथम विभक्तीला प्रत्यय नसतात. द्वितीय विभक्ती कारकार्थ कर्म, प्रत्यय सलाते सलनाते. तृतीय विभक्ती कारकार्थ करण आणि प्रत्यय ने ऐशी नि ही. चतुर्थी विभक्ती कारकार्थ संप्रदान, प्रत्यय सलाते सलानाते. पंचमी विभक्तीचा कारकार्थ आहे अपादान आणि प्रत्यय आहेत ऊन हुन. षष्ठी विभक्ती कारकार्थ संबंध, प्रत्यय आहेत चा ची चे चा. सप्तमी विभक्ती तिचा कारकार्थ अधिकरण आणि प्रत्यय आहेत त इ आ. संबोधन विभक्ती कारकार्थ संबोधनच आणि प्रत्यय आहे नो. पुढचा घटक याच्यामध्ये काही ठराविक महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. तर यामधील पहिला प्रश्न, एकूण सर्वनामे किती? याचं उत्तर आहे 9 सर्वनामे आहेत. प्रश्न दुसरा, लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? याचं उत्तर आहे 3. वचनानुसार बदलणारी सर्वनामे 5. आपण, स्वतः ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर हे आत्मवाचक सर्वनामे आहेत. प्रथम हे कोणते विशेषण आहे? प्रथम, द्वितीय, तृतीय ही क्रमवाचक विशेषणे असतात. धातूंना प्रत्यय लागून क्रिया अपुरी दर्शवणाऱ्या शब्दास काय म्हणतात? याला कृदंत म्हणतात, म्हणून उत्तर आहे कृदंत. मी रस्त्यात पडलो या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर हे क्रियापद अपकर्मक क्रियापद आहे. भोजनावसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे? उत्तर आहे तत्पुरुष समास. महादेव कोणत्या प्रकारचा समास आहे? उत्तर आहे कर्मधारय समास. ईश हे कोणत्या प्रकारचे केवळ प्रयोगी अव्यय आहे? तर ईश हे तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न, मेघा समतो श्याम सावळा या वाक्यात कोणता अलंकार आहे? याचं उत्तर आहे उपमा अलंकार. पुढचा घटक, परभाषिक शब्द. चिल्लीपिली, सार, मठ्ठा, भेंडी हे शब्द तमिळी भाषेतून आलेले आहेत. नेक्स्ट, अनारस, शिकेकाई, ताळा, किडूकमिडूक हे तेलुगू भाषिक शब्द आहेत. दादर, शेट, रिकामटेकडा, घी, डबा हे गुजराती शब्द आहेत. नेक्स्ट, अण्णा, अक्का, आप्पा, ताई, तूप, भाकरी, वेळी आणि अडकित्ता हे कानडी भाषेतील शब्द आहेत. सिद्ध शब्द, जा, ये, पी, खा, बोल या शब्दांना सिद्ध शब्द असे म्हणतात. पुढील घटक, वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ. जोडे फाटणे म्हणजे खूप हेलपाटे घालणे. हात ओले होणे म्हणजे भरपूर पैसा मिळवणे. चलबिचल होणे म्हणजे अस्वस्थ वाटणे किंवा अस्वस्थ होणे. पुढचा घटक, शब्दसमूहाबद्दल एक शब्द. यातील पहिला प्रश्न आहे, ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा, त्यास बहुश्रुत म्हणतात. नेक्स्ट, आधी जन्मलेला म्हणजे अग्रज. 2 नद्यांमधील प्रदेश म्हणजे दुआब. द्विकल्प म्हणजे दोन्ही बाजूंना पाणी असलेला प्रदेश म्हणजे द्विकल्प. अजर, अजर म्हणजे ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा. आणि कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल त्याला उत्क्रांती म्हणतात. तर मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहिले आहेत. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. थांब. असेच नवनवीन व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.